नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 8 जुलै 2026 आणि आजपासूनचा परत एक अंदाज देणार आहे. आज देखील मी म्हटलं होतं ना की महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, तर ह्या पट्ट्यामध्ये सगळीकडे म्हणजे मी म्हटलं होतं ना 100 वर्षात जसा पाऊस पडला नाही तसा मुंबईला पडेल, महाबळेश्वरकडे पडेल, तसा पाऊस पडलेला आहे. आणि तळ्यात पाणी येईल तर तसं देखील आलेलं आहे. मग आज आणखीन काय परिस्थिती येईल, शेतकऱ्याचे फोन येत आहेत. तर आज देखील 8 जुलैला देखील काय होणार आहे की पुणे जिल्हा, 2 जिल्हा, बारामती, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, संगमनेरमधले अकोले, शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, आज नंदुरबार जिल्हा देखील पाऊस जाणार आहे. नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर नाशिककडं आज देखील दुपारपर्यंत पावसाचा जोर राहणारच आहे. त्याच्यानंतर पुन्हा परत ते काय होईल, रात्रीपासून पाऊस चालू आहे, त्याच्यानंतर फ्लो देखील येणार आहे. म्हणजे ह्या भागात आज जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून आज लक्षात यायचा. उद्यापासून थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे आणि 10 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होईल. पण काय होईल म्हणजे 9, 10, 11 स्थानिक वातावरण तयार होऊन काय होईल, राज्यात ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात यायचं. 11 तारखेच्या नंतर चांगलं पुणे, नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर कोल्हापूर, ह्या पट्ट्यामधलं काय होईल, तिकडलं वातावरण एकदम निवळून जाईल, क्लिअर होईल, मग चांगलं सूर्यदर्शन घडण, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. मुंबईला देखील काय होईल, 11ला चांगलं म्हणजे क्लिअर वातावरण होईल, म्हणजे एकदम असा पाऊस एकदम बंद झालेला दिसा. आणि उद्याच्याला 9ला देखील कमी होईल, पण 10-11च्या दरम्यानमध्ये चांगला बंद होईल, म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्षात यायचा. आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, तर 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज देखील काय होईल, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, म्हणजे सरी येतील, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. फक्त काय झालं, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, ह्या आणि बीड जिल्ह्याचा इकडला पश्चिम आपला दक्षिणचा भाग, ह्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. तर तिकडे काय होणार आहे, आता ह्या उद्याचा जे पाऊस आहे म्हणजे 9 जुलै, 10, 11, 12च्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन तिकडे देखील काय होईल, हे पाऊस इकडला बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल, पण एवढा खूप मोठा पडणार नाही, पिकाला लागेल तसा पडेल, सर्वदूर नाही पडणार, भाग बदलतच पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पुन्हा नंतर राज्यामध्ये काय होणार आहे, आपलं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असाच पुन्हा एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर काय होणार आहे, आता मध्ये 15-16 तारखेच्या दरम्यान राज्यात खूप काय मोठा पाऊस येणार नाही, फक्त असाच मध्ये पिकाला लागेल तसा एक असा येणार आहे. एवढं म्हणजे आता अतिवृष्टी